महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे आणि तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर सन 2026 ते 2027 हे शिबिर कल्याण पूर्व येथील करपे हॉलमध्ये उत्साहात पार पडले। या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेतला। शिबिरात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, नवीन रेशन कार्ड, राजमाता महिला सक्षमीकरण योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, NCMC कार्ड, उत्पन्न अधिवासी, रहिवासी व ज्येष्ठ नागरिक दाखले तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्वाच्या सदनांचे वितरण यासह अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला। याशिवाय मुख्यमंत्री बळीराजा शेत पादंद रस्ता योजना, जिवंत सातबारा मोहीम, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियम करण्याबाबत मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर आणि रक्त तपासणी यांचाही लाभ नागरिकांनी घेतला। एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही बचत झाली। शिबिरात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून त्यांच्या विविध अर्ज व प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न केला। या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या आणि लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचा पहिला जयंती दिन आहे आज। या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये एक कार्यक्रम जे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी 142 कल्याण पूर्व मतदारसंघातील शिबिर करपे हॉल या ठिकाणी आयोजित केले। यामध्ये जे GRमध्ये मेन्शन केलेल्या 11 सर्व्हिसेस आहेत, यामध्ये महिलांसाठीच्या सर्व्हिसेस, काही सेवा आहेत, विशेष अभय योजना आहे, त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातल्या योजना ज्या आहेत, शेतपानंद रस्त्याच्या योजना आहेत, याचे लाभ द्यावे। त्याचप्रमाणे जे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवा ज्या आहेत त्या सर्व एका छताखाली सर्व शासकीय कार्यालयांच्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये ज्या लोकांनी यामध्ये कार्य केलं तर त्याचा आज आपल्याला हे फलनिष्पत्ती दिसते आहे। खूप मोठ्या प्रमाणात आज नागरिकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। आरोग्य योजना असेल, त्याचप्रमाणे महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजना, भूमी अभिलेख विभागामार्फत, कृषी विभागामार्फत सर्व विभागांच्या योजनांचा आज नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे। याचप्रमाणे शासन नेहमीच लोकांच्या सेवेमध्ये कायम तत्पर असेल हा संदेश या शिबिरातून आज आपण देत आहोत। सर्वप्रथम मैं आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहब को मराठा कोलशेवाड़ी कल्याणपुर मंडल की ओर से बहुत बहुत उनके जन्मदिवस पर बधाई देना चाहता हूँ। आज उनके जन्मदिवस पर सम्माननीय प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र जी चौहान साहब के निर्देश के अनुसार पूरे महाराष्ट्र में रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। उसी के तहत आज यहाँ पर कल्याणपुर मराठा कोलशेवाड़ी कल्याण पूर्व में हम लोगों मंडल के समस्त पदाधिकारियों की ओर से रक्तदान शिविर का आयोजन यहाँ करपे हॉल में किया गया है और बहुत ही सुंदर ऐसा हम लोगों को रिस्पांस मिला है और काफ़ी लोगों ने बहुत संख्या में लोगों ने आज यहाँ पर सुबह से ही रक्तदान किया है। मैं तमाम रक्तदाताओं का मंडल अध्यक्ष होने के नाते से उन सभी का आभार व्यक्त करता हूँ, अपनी पूरी टीम का आभार व्यक्त करता हूँ। और आने शाम के 5 बजे तक अब ये रक्तदान शिविर शुरू रहेगा। आने वाले अन्य रक्तदाताओं से भी निवेदन करना चाहूँगा कि आप भी ज़रूर आएँ और रक्तदान करें, क्योंकि रक्तदान यही श्रेष्ठ दान होता है। अभी तक हमने 74 बॉटल रक्त जमा कर लिए हैं और हमने टारगेट रखा है कि 100 से ऊपर हम रक्तों का कलेक्शन करेंगे, 100 बॉटल। यामागचा उद्देश अगदी सरळ आहे आणि चांगला आहे। लोकसेवा याच्यातून घडते। भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठं धोरण काय माहिती का? पहिले राष्ट्र, मग पक्ष, नंतर स्वतः। म्हणजे याच्यामध्ये स्वार्थ नाही, देशसेवा आहे। आणि त्या देशसेवेतून त्यांनी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आणि या रक्तदान शिबिराला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। लोकांना फक्त आम्ही आवाहन केलं होतं
एक देशसेवा म्हणून सर्वांनी एकत्र या. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात एक रक्तदान शिबिर चालू आहे. जय श्रीराम. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमच्या कोळशेवाडी मंडळातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुढे जाऊन ते PM कॅन्डिडेट आहेत, PM बनव हीच आमच्या मंडळातर्फे शुभेच्छा आहे त्यांना. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट जनशक्ती.